श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर पहा, आज आहे रविवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस म्हणजे आपला सुट्टीचा दिवस नाही, तर मुलांचा सुट्टीचा दिवस. आपल्याला तर कधी सुट्टीही नसतेच. आपल्याला 12ही महिने कामं करावीच लागतात. तर आज आहे मुलांना आणि त्यांच्या पप्पांना सुट्टी. तर म्हटलं आज सुट्टी आहे आणि निवांत आहे, त्यामुळे स्वयंपाक वगैरे जरा उशिरा करावा. पहिल्यांदा आपली देवपूजा करून घ्यावी. तर पहा, काल देवपूजा केली होती, तर फक्त देव पाण्याने स्वच्छ धुवून ठेवले होते. तर म्हटलं आज जरा निवांत आहे, रविवार आहे, तर आपले देव स्वच्छ पितांबरीने घासून स्वच्छ करावे. तर पहा, माझ्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा, खंडेरायाची आणि बाळकृष्ण देव आणि महादेवाची पिंडही आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर असे बरेच देव माझ्या देवाऱ्यामध्ये आहे. तर म्हटलं आज देवांना स्वच्छ पितांबरीने घासून छानपैकी धुवून मस्त देवपूजा करावी. देवपूजा वगैरे केली आणि म्हटलं आज संकष्टी चतुर्थी आहे, तर गणपतीला छान दुर्वा अर्पण करावे. तर पहा, मी माझ्या गॅलरीमध्ये एका कुंडीमध्ये दुर्वांच्या उंब्या आणून लावल्या होत्या. तर त्या छान मस्तपैकी फुटल्या आहेत आणि दुर्वाही खूप छान झालेल्या आहेत. तर म्हटलं आज चतुर्थी आहे, तर देवांना मस्त टवटवीत आणि फ्रेश अशा दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वा वगैरे अर्पण केल्या, देवाला दिवाबत्ती केली आणि म्हटलं आज रविवार आहे, सुट्टी आहे, तर मस्त स्वामींच्या मठात जाऊन येऊया. कारण की इतर दिवशी त्यांना कामाला सुट्टी नसते आणि मलाही घरकामातनं वेळ भेटत नाही, तर स्वामींच्या मठात जायलाही टाईम भेटत नाही. तर म्हटलं चला आज सुट्टी आहे, तर तुम्हीही घरी आहात, तर मस्त स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन येऊया. तर पहा, स्वामींचं दर्शन करायला निघाले, पण रस्त्यामध्ये एवढं ट्रॅफिक होतं की विचारू नका. कारण की आज आमच्या इथे आठवडी बाजार आहे आणि सुट्टीही आहे, त्यामुळे रस्त्यावरती फुल ट्रॅफिक लागलेलं आहे. कसा बसा रस्ता काढत आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो आणि म्हटलं आज रविवार आहे, तर मस्त जरा वेळ मठात शांतपणे बसावं, म्हणजे जरा मन शांत होईल आणि स्वामींचंही शांततेत दर्शन घेता येईल. तर चला, तर मग आज तुम्हीही माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया. स्वामींचं दर्शन घेतलं आणि दुपारी घरी आले. दुपारी घरी आल्यानंतर थोडा आराम केला आणि म्हटलं नंतर संध्याकाळी आज चहा करायचा, तर मस्तपैकी थंडगार असा सरबतच करावं. तर पहा, सरबत करायला घेतला आणि त्याच्यामध्ये साखर, थोडं लिंबू आणि थोडा चाट मसालाही टाकला. म्हटलं सरबताला तेवढीच जरा छान टेस्ट येईल. तर पहा, सरबत करताना मस्त छान थंडगार बर्फही टाकला. म्हटलं आज जरा कडक ऊन आहे, तर बर्फ टाकल्यावरती मस्त घसा थंडगार होईल. तर पहा, सरबत करताना मी त्याच्यामध्ये थोडा सब्जाही टाकला, कारण की सकाळी सब्जा भिजत टाकला होता आणि तो थोडा तसा शिल्लक होता. म्हटलं चला त्याच्यामध्ये सरबतामध्ये थोडा सब्जाही टाकू, बघू कशी टेस्ट लागते ते. तर असं छान लिंबू वगैरे पिळून छान असा मस्त सरबत पेला आणि घसा जरा थंडगार केला.
सरबत वगैरे प्यायलं आणि थोडा घसा शांत झाला की म्हटलं आज रविवार आहे आणि आमच्या इथे आठवडी बाजार आहे, तर चला तर मग आपण भाजीपाला घेऊन येऊया. कारण की पुन्हा 7 ते 8 दिवस डब्याला सकाळी सकाळी कोणती भाजी करावी आणि कोणती नाही ते सुचतच नाही. आणि मला तर रोज 3-3 डबे करावे लागतात, तर भाजीचा खूप मोठा प्रश्नच आहे. तर त्यांना म्हटलं चला आज बाजार आहे तर मस्त छान ताजी भाजी घेऊन येऊया. म्हणजे 1-2 भाज्या आणल्या नंतर आमच्या तिथनं रोज थोडी थोडी भाजी आणली की आठवडा निघून जातो. आणि त्याच्यामध्ये मध्ये मी कडधान्यही करते, तर भाजीपाल्याला मग जास्त प्रश्न पडत नाही. तर पहा मस्त बाजारात गेले आणि कोणती भाजी घ्यावी आणि कोणती नाही असं होतं. कारण की भेंडी घेतली तरी मुलं खात नाही, फ्लावर घेतली तरी खात नाहीत, कोणती भाजी घ्यावी हे सुचतच नाही. तर पहा इकडून तिकडून वाकड्या तिकड्या 1-2 भाज्या वगैरे घेतल्या आणि म्हटलं झालं मुलांना फळं खायला घ्यावी. फळं घ्यायला गेले तर कलिंगड आणि टरबूजसुद्धा आता किलोवरती विकतात. पहिलं फक्त तर एक कलिंगड 2 कलिंगड अशा किमती सांगायच्या, आता प्रत्येक कलिंगड हे किलोवरतीच विकतात. तर पहा कलिंगड घेतलं, थोडं खरबूज घेतलं आणि घरी आले. म्हटलं संध्याकाळी घरी आल्यानंतर आज संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी. तर चला तर मग भाजी घेते आणि घरी जाऊन मस्त संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. भाजी वगैरे घेऊन घरी आले आणि म्हटलं आता स्वयंपाकाच्या तयारीला लागावं. पण किचन ओट्याकडे पाहिलं तर किचन ओट्यावरती थोडा पसारा होता. म्हटलं पटकन दुपारी घासलेले भांडे वगैरे आपले किचन ट्रॉलीमध्ये लावून द्यावे आणि किचन ओटा मोकळा करून स्वयंपाकाला लागावे. तर पहा पटकन भांडे लावायला घेतले आणि म्हटलं आज गावाकडनं आणलेल्या कैऱ्या अजून शिल्लक आहे, तर म्हटलं आज त्याची मस्त कच्च्या कैरीची चटणी बनवावी. तर पहा आज मी कच्च्या कैरीची चटणी बनवते. तुम्ही पहा मी आज कच्च्या कैरीची चटणी कशी बनवते ते. तर चला तर मग मस्तपैकी कैऱ्या वगैरे धुवून घेतल्या आणि म्हटलं त्याच्यावरचे सालपाट वगैरे काढावे आणि मिक्सरमध्ये त्यांना बारीक करून घ्यावे. तर कैरीची चटणी करताना मी हिरव्या मिरच्या, लसूण वगैरे घातलेला आहे आणि कैरी आंबट आहे तर थोडी साखरही त्याच्यामध्ये घालणार आहे. तर चला पटकन किचन ओटा आवरते म्हणजे कैरीची चटणी करायला मोकळं झालं. किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि बाजारातून आणलेला भाजीपालाही व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिला. तर म्हटलं आता चला कैरीच्या चटणीची तयारी करायला घेता येईल. तर पहा मस्त 4-5 हिरव्या मिरच्या मस्त खोडून घेतल्या आणि लसूणही सोलून घेतला. तर लसूण जरा जास्तच टाकला आहे म्हणजे जरा कैरीच्या चटणीला थोडी लसणाची टेस्ट येईन आणि जरा खायलाही छान लागेल.
कैरी मस्त छान धुवून घेतली, कारण की कैरीवरती चीक होता, त्याच्यामुळे कैऱ्या छान मस्त धुवून घेतल्या आणि त्याच्यावरचं चाकूने सालपट काढलं. तर पहा, चाकूने सालपट काढून घेतलं आणि सर्व कैऱ्यांना मस्त बारीक चिरलं. म्हटलं जरा बारीकच चिरावं, कारण की मिक्सरला पुन्हा बारीक चिरलं नाही तर त्या पटकन बारीक होणार नाही आणि मिक्सर वगैरे आपला बिघडायचा. म्हणून म्हटलं कैरी जरा बारीकच चिरली आणि मिक्सरला बारीक वाटून घेतली. कैरी मस्त बारीक चिरून थोड्या थोड्या करून मिक्सरमध्ये वाटून घेतल्या. तर पहा, कैरी वाटताना मी पुन्हा त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट साखर टाकली, म्हणजे कैरी आंबट आहे तर चटणी थोडी आंबट गोड अशी टेस्टला होईल. आणि थोडंसं वरतून मीठही टाकलं आणि हळदही टाकली. तर पहा, मस्त कैरी ही बारीकसर वाटून घेतली आणि नंतर या कैरीच्या चटणीला आपण तव्यामध्ये डायरेक्ट परतून नाही घेणार, तर त्याला वरतून कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत. तर कैरी मस्तपैकी बारीक वाटली आणि एका काचेच्या बाउलमध्ये सर्व कैऱ्या वाटलेल्या काढून घेतल्या आणि फोडणी तयार करायला ठेवली. फोडणीमध्ये काढताना त्याच्यामध्ये थोडं हिंगही टाकलं. म्हटलं जरा हिंगाचा वास आणि हिंगाची टेस्टही चटणीला लागेल. तर पहा, मस्त गरम गरम तडका केला आणि वरतून त्या कैरीच्या मिश्रणामध्ये छानपैकी हलवून ठेवला आणि पटकन झाकण लावलं, म्हणजे कढीपत्ता आणि जिरीचा वास चटणीमध्ये छान मुरेल. तर पहा कशी झाली माझी आज कैरीची चटणी, नक्की कमेंट करून सांगा. कैरीची चटणी वगैरे केली आणि बाकीचा स्वयंपाकही पटकन उरकून घेतला. तर पहा, आज स्वयंपाकाला खीर, चपाती, कैरीची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवली होती. स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे केलं आणि मस्त छान असा किचन ओटा आवरून ठेवला. तर पहा, आज तुम्ही म्हणता भांडे बाहेर गॅलरीत का मांडले, तर पहा आज खूप भांडे होते. म्हटलं बेसिनमध्ये नको घासायला, मस्त गॅलरीत छान पाटावरती बसून मोकळं ढाकळा आज भांडे घासावे. तर पहा, जेवण वगैरे केलं आणि खाली फिरायला गेलो. तर पहा, हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा आहे हे सांगायला विसरू नका.